तर सकाळी सकाळी उठल्यावर माझा फेस पूर्ण फ्लफी आणि खूप सुजलेला होता, कारण की ब्लड टेस्ट करायला सुद्धा जायचं होतं मला. थायरॉईडचे टेस्ट बरेच दिवस केली नव्हती आणि अक्कलदाढ काढल्यामुळे गोळ्यांचं रिॲक्शन. आणि सकाळी आम्ही फ्रेश होऊन निघालेलो ब्लड टेस्टसाठी. तर आमच्याच बिल्डिंगच्या समोरमध्ये असं मैदानासारखं आहे, म्हणजे डोंगर वगैरे आहे आणि जंगलसारखं आहे. तर मधूनच थोडा रस्ता होतो आणि समोरच ब्लड टेस्टची लॅब आहे. आणि समोर ही आमची बिल्डिंग दिसते आणि जाता जाताना मस्त असा बकऱ्या दिसल्या आणि इतकं भारी वाटलं ना, भारी एकदम मस्त चरायला आले होते ते सकाळी सकाळी असं गवत वगैरे खायला. ते समोर हिरवगार होणार, जर पाऊस आला ना तर समोरचं वातावरण अगदी बघण्यायोग्य असतं. तर हे आहे लॅब. त्या लॅबला मी आलेली आहे जाऊसाईला. तर मैत्रिणींनो, निष्काळजीपणा करू नका. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण की आपणच आपल्या घरात जर म्हणजे स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर घर कोण सांभाळणार, ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की बाकीच्यांना बरं नसेल तर आपण त्यांची काळजी करून हा झोपू दे, तुम्हाला काय पाहिजे काय नको ते आपण म्हणजे सगळ्यांना काही पाहिजे काय नको सगळं बघतो, पण आपल्याला बघायची वेळ आली तर आपल्याला लाज वाटते. बघणार नाही तसं मी म्हणत नाही, पण यार कसं सांगणार हे पाहिजे ते पाहिजे, कारण की आपल्याला पण तेवढी म्हणजे ताकद नसते आपल्यामध्ये करायची. त्यामुळे आपली शक्यतो जितकी काळजी घेता येईल आपल्याला स्वतःची तेवढी घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर ब्लड टेस्टसुद्धा करून घ्या, कारण की जसं जसं स्त्रियांचं वय वाढत जातं तसं तसं शरीरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होत राहतात. कारण आत्ताच्या ह्याच्यात तर खाणं पिणं सगळं वेगळंच झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडे ना थोडे सिम्टम्स कसले ना कसले दिसतात आणि त्याची लवकरात लवकर काळजी घेणं आणि त्याचं निधन करणं खूप गरजेचं आहे. आणि येताना मी घेऊन आले नंतर मटण आणि नवरा करत होता शूट, तर मी म्हटले शूट नको करू, कारण की म्हणतील कशाला गेलेली आणि काय घेऊन आलेली आहे. तर येताना कारण की नंतर खूप उशीर होईल, परत रिटर्न जा तर मला जमणार नाही, त्याच्यामुळे मी आधीच घेऊन आली. हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी मी एक व्हिडिओ अपलोड करते आहे. आपला फुल व्हिडिओ असणार, भरपूर दिवस झाले फक्त शॉर्ट्स अपलोड करते मी. पण आज मी मटण आणलेलं आहे, तर तुमच्यावर मटणची म्हणजे मटणची रेसिपी तुमच्यावर मी शेअर करणार आहे. आणि श्रावणी बघा तर माझा चेहरा सुजलेला वाटतोय फ्लफी. तर गोळ्यांचं रिॲक्शन झालं, दाढ वगैरे काढलेली, तर त्या गोळ्या आणि सगळ्या रिॲक्शन झाले त्यामुळे. तर आता आपण मटणची रेसिपी कशी करायची ते आपण शूट करूया आणि आजचं दिवसभराचं दिनचर्या मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर मी मटण घेऊन आली, खूप बऱ्याच दिवसांनी आणलेलं, कारण की मला कोंबडीचं मटण म्हणजे कोंबडी चिकन असं खाऊसं वाटत नाही बिलकुल. तर बकऱ्याचं मटण आणलं ते स्वच्छ असं कापून मी धुवून घेतलं. धुतल्याच्या नंतर कुकरमध्ये मी ते 3 शिट्टीत काढून घेणार आहे. तर त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकणार आहे आणि कुकर बंद करून घेणार आहे. पाणी थोडं जास्तच टाकणार, कारण की जमलाच तर त्याचा सूप पण बनवता येईल, नाही बनवायला जमलं तर मी नाही बनवणार. त्याच्यामुळे मी थोडं पाणी जास्तच टाकलं होतं, कारण की बरं वाटणार होतं. गोळी खाल्ल्याच्या नंतर मला झोपसुद्धा खूप येत होती. तर तो लक्षात ठेवा, बरं वाटो न वाटो, पण जे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात आणि ज्या आवडतात त्या करा. त्याच्यामुळे आपलं माइंड फ्रेश राहतं, आपलं माइंड डायवर्ट नाही होत की मला बरंच नाही आहे, मला झोपूनच राहायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण थोडं लांब राहतो. आणि इथे श्रावणी करते कांदा कट. श्रावणी मला खूप अशी मदत करते आजकाल. तर मी खोबरं किसून घेतलेलं, थोडं मी किसून ठेवतेच खोबरं, तर ते संपलं होतं म्हणून थोडं 1 वाटी होते ते थोडं कापून घेतलं आणि बाकीचं थोडं होतं उरलेलं ते किसलेलं ते मी भाजून घेणार आहे. नंतर खोबरं भाजून झाल्याच्या नंतर मग मी कांदासुद्धा श्रावणीकडून कापून घेतला आणि 1 कांदा कापला आणि ती डायरेक्ट निघून गेली. बोलली मम्मी आता मला नाही जमलं, कारण की तिला खूप रडायला येत होतं. त्यानंतर मी भाकरीचं पीठसुद्धा मळायला घेतलं. ही ज्वारी, बाजरी आणि तांदूळ ह्या 3 गोष्टी मिक्स अशी भाकरी मी बनवणार आहे, कारण की मला नुसती ज्वारी बाजरीची भाकरी नीट करता येत नाही. मला थापताना जरा प्रॉब्लेम होतो, कारण की आमच्याकडे जास्त करून तांदळाच्या भाकऱ्या खाल्ल्या जातात आणि मला मटणाबरोबर ही ज्वारी बाजरीची भाकरी आवडते.
तर जज करू नका, मला एकदम काही परफेक्ट भाकरी येत नाही. तर इथे कांदासुद्धा मी भाजत टाकलेला आहे आणि इथे भाकरी माझी होते. त्यानंतर भाकऱ्या झाल्या आणि किचन थोडं क्लीन करून घेतलं आणि आता घेतलेत मी पुदिना, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि लसूणसुद्धा सालीसकटच घेतलेला आहे. मी सोलायला मला टाईम नव्हता म्हणून मी चांगलं लसूण धुवून घेतलेला आहे आणि त्याचं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यातच भाजलेला कांदा टाकला. कारण की जे थोडे म्हणजे जो आलं वगैरे राहिलेलं ते चांगलं असं बारीक होऊन जाईल कांद्यामध्येच. तर ते सगळं टाकून मी परत एकदा मिक्सरमध्ये लावून घेतलं आणि त्याची जी पेस्ट होती ती मी काढून घेतलेली आहे. ती पेस्ट काढून झाल्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी खोबरं जे भाजलेलं होतं ते मी खोबरं लावणार आहे. त्यानंतर खोबरं बारीक झालं आणि त्यानंतर मी जे हिरवं वाटण करून घेतलेलं ते सुद्धा मी त्याच्यातच टाकणार आहे, जेणेकरून हे सगळं मिक्स होईल. आणि त्याच्यावर माझा घरगुती गरम मसाला जो मी घरात तयार करते तो मी त्यात टाकणार आहे. कुकर उघडला आणि बघितलं तर मटण मस्त असं शिजलेलं आहे. जास्त शिट्या पण नाही लावायचं, कारण की ना ते खूप असं त्यानंतर मेन होऊन कढई घेणार आहे. कढईत थोडं तेल टाकून कढीपत्त्याची फोडणी देणार आहे आणि जे वाटण केलेलं ते टाकणार आहे. तर मध्येच मोबाईल बंद झालेला आणि माझं लक्षच नव्हतं. तर मी वाटण टाकल्याच्या नंतर त्यात आपलं लाल तिखट आणि मटण मसाला ते टाकलेलं आणि थोडी हळद टाकलेली आणि माझा घरगुती मसाला मी आधीच टाकला होता आणि मालवणी मसाला टाकलेला जो मी विकत आणला होता. विकत म्हणजे माझ्या मैत्रिणीने मला दिला होता. ती बोलली टेस्ट करून बघ, जर आवडला तर तू मागव, कारण की ह्या वेळेला मी मसाला बनवला नव्हता. तर तो मसाला टाकला आणि टेस्ट एकदम भारी होती मटणाला. आणि हे आहे मटण जे मी टाकलेलं आहे त्याच्यात. तर मग मस्त असं सगळं टाकून दिलं, म्हणजे काहीच मी ठेवलं नाही, सगळं टाकलं. पाणी वगैरे फेकलं नाही, गाळून वगैरे नाही घेतलं. म्हणजे त्याचं सूप बनवायचं मी ठरवलेलं, पण मला तेवढा टाईम नाही भेटला म्हणून मी सूप वगैरे बनवण्याच्या भानगडीत नाही पडलं. जेवढं होतं मटण ते सगळं मी टाकलं. 1 किलोभर मटण होतं आणि मस्त असं दिवसभरासाठी 2 टायमासाठी रस्सा होईल असा मी बनवलेला. कारण की माझ्या मुलांचं म्हणणं होतं की मटण कोरमा बनवायचं होतं, पण तेवढा माझ्याकडे टाईम नव्हता आणि तब्येतसुद्धा ठीक नसल्यामुळे म्हटलं मी जे बनवणार तेच तुम्ही खायचं अशी ताकीद दिली. आणि जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी ओतून घेतलं आणि वरून मीठ टाकलं. अगदी साधे सिंपल मसाल्यामध्ये मी हे मटण बनवलेलं आहे. जास्त वेगवेगळे मसाले किंवा जास्त गरम मसाला पण नाही वापरला, नेमकाच गरम मसाला वापरलेला आहे. आणि छान अशी उकळी आली आणि बाजूला रात्रीचा भात होता ते थोडीशी मटणाचे फोड टाकून मी परतलेला आहे. आणि इथे अशी आपली मटण थाली तयार आहे. आणि दुपारी हे जे कपडे होते ते आयुषने जे नको ते काढून टाकायला सांगितले, जे टाईट वगैरे होतात ते, कारण की कपाटात खूप असा पसारा झालेला आणि त्याचे कपडे इतके आहेत, तो काहीही घेतो. त्याला नाही आवडत जे पप्पाला घेऊन जातो आणि घेतो. त्याला स्वतःला असा फॅशन सेन्स काय आहेच नाही. आणि ते संध्याकाळी मग मी थोडं क्लिनिंग करायला घेतलेलं, कारण की खूप पसारा झाला होता, बरेच दिवस बघितलं नव्हतं. धूळ पण खूप होते घरामध्ये, वेळ नसला की मग असा प्रॉब्लेम होतो. पण घराची स्वच्छता ही आपण वेळोवेळी केली पाहिजे. जास्त म्हणजे सारखी नाही भेटली तर 8 दिवसांनी तरी 15 दिवसांनी तरी केली पाहिजे. जसा वेळ भेटेल तसा करत राहिल्यामुळे आपलं घर स्वच्छ राहतं आणि घरात एक पॉझिटिव्हिटी येते. तर घर मला सकाळी भेटली नाही साफसफाई करायला, म्हणून मी केली संध्याकाळी. आणि श्रावणी मला मदत करते आणि मदत करता करता तुम्हाला दाखवते की हे माझे फोटोज वगैरे हे ते असं तिचं चाललेलं. आणि त्यानंतर मग संध्याकाळी मस्त असा टाईम स्पेंड केला घरातल्यांनी. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल आणि मटनची रेसिपी आवडली असेल साधी सिंपल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि श्रावणी नाचते आणि बोलते सोनीला कोकण दाखवा. माहेरी मला सोनी बोलतात, त्याच्यामुळे ती मला सोनीला कोकण दाखवा करून नाचून दाखवते. कॉपीराईट येईल म्हणून मी व्हॉईस बंद करते ह्याचा. आणि चला भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. मस्त राहा,
स्वस्त जगा आणि स्वतःची काळजी घ्या.